हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉग वर्ल्ड चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आहे 15 ऑगस्ट। मी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहे आणि मी चालले टिटवाळ्याच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर असं असतं की एक तर मंदिर जवळ आहे आम्हाला आणि मी खूप मानते त्या बाप्पाला, म्हणून मी महिन्यातून 2 महिन्यातून वगैरे जात असते। तर म्हटलं आज सुट्टी पण आहे आणि अशी एक्स्ट्रा सुट्टी भेटली आहे ना, तर म्हटलं आपण जाऊन दर्शन वगैरे करून घ्यावं। तर मी इडली खाल्लेली आहे कारण मला भूक लागली होती आज सकाळीच। मग मी 2-3 इडली खाल्ली, रेडी झाली आणि साधीच नॉर्मलच कुर्ती घातली आहे कारण पाऊस वगैरे पण खूप पडतो, त्याच्यापेक्षा नकोच। आणि जाते। आमच्या बिल्डिंगमध्ये पण काही प्रोग्राम्स आहेत, पण ते अटेंड करायला भेटतील का नाही माहिती नाही, कारण की ते एकदम लेट करतात खूप आणि आता 9:30 झाले, मला ट्रेन पण पकडायची आहे। तर आता मी जाते, आपण नंतर भेटूया। तर गाईज मी जस्ट आता घरी आली आहे। मी तुम्हाला सांगते, मी निघाले घरून, ट्रेनला तशीच गर्दी, ट्रेन त्यात लेट। मग पोहोचले टिटवाळ्याच्या मंदिरात, एवढी गर्दी म्हणजे ना खूपच। सगळ्यांनी माझ्यासारखाच विचार करून आलेले का काय माहिती मोठी अंगारकी गेली तेव्हा सुट्टी नव्हती। तर मग आपण आत्ता जाऊयात, म्हणजे आपलं दर्शन पण होईल वगैरे। एवढी मोठी लाईन, परत तिथे बसायला पण जागा नाही, परत गर्दी चालू आहे, लोक बसतात, अजिबात टाईम नाही। तर ट्रेन लेट पोचले, लेट दर्शन, लेट। मला तिथे मोदक वगैरे पण काहीच्या काही भाव सांगायला लागलेत, म्हणजे जे पॅकेट 60ला मिळतं किंवा मॅक्सिमम 70, त्याचे 140 किंवा 160-150 रुपये असं सांगायला लागले। म्हटलं एक तर मी ताट वगैरे काहीच घेतलं नव्हतं कारण की काही वाहत नाही, गणपतीपर्यंत ते पोहोचत नाही। पण मी मोदकचा वगैरे प्रसाद घेते कारण की घरी आणता येतो वगैरे, किंवा घरचे लकीला आमच्या खूप आवडतो। पण काहीच्या काही भाव सांगायला लागणार, खूप लोक असल्यामुळे ना काही ऐकायलाच तयार नाही। ते बोलतात हां तोच भाव आहे, वेगळे मोदक आहेत वगैरे असं तसं। म्हटलं बाबा राहू दे। मग मी तशी पटकन आले घरी। जस्ट आता घरी आले आणि एवढं गरम होतं आणि बाहेर पण पाऊस पण कसा पूर्ण पण पडत नाही, धो एक तर पडायचा आता पड किंवा नकोच पडू, पडतोय बंद होतोय, पडतोय बंद होतोय। आणि मी काहीच घेऊन गेले नव्हते आज, तरी पण झालं दर्शन। आणि आता घरी आले, आता मी चेंज वगैरे करून घेते। मी फ्रेश वगैरे झाले, थोडा वेळ असाच टाईमपास केला फोनवर आणि आता मी जेवते। मला एवढी भूक नाही आहे, पण तरी पण जेवते कारण की ना नंतर मग काहीतरी 5 वाजता वगैरे खूपच भूक लागायला लागते, त्याच्यापेक्षा आधीच जेवलेलं बरं आहे। मी काय खाते मी तुम्हाला सांगते। ओके, पहिले तर इडली आहे, इथे भाकर आहे, इथे ठेचा आहे आणि इथे ही ना हरभऱ्याची भाजी आहे। हां, तर आता मी हे सगळं खाऊन घेते। इडली मी नव्हते खाणार, पण मला इडली आवडते, म्हणून मग मला ना सांबार आणि भात पण खूप आवडतो। पण म्हटलं ठीक आहे, भात खाण्यापेक्षा आपण इडली खाऊयात। तर मग मी इडली आणि सांबार असं एकत्र करून आणले आणि ठेचा पण मला फार आवडतो। हरभऱ्याची भाजी अशी ठीकठाक आवडते, पण ठेचा खूपच। तर मी आता जेवून घेते। जस्ट माझं आता जेवण झालं आहे। मला एवढं दही खावंसं वाटतं आहे ना, काय सांगू, मला दही फार आवडतं। म्हणजे दूध, दही, तूप असे जे गोड पदार्थ असतात ना, मला प्रचंड आवडतात। आणि आमच्या घरात दहीच नाही आहे आणि मला बाहेरचं दही आवडत पण नाही, मला घरचंच दही आवडतं। असं पण असतं ना, आता ऑफिसमध्ये असते जेव्हा मी लंच करते तेव्हा तर दही वगैरे खाणं पॉसिबलच नसतं। तर ज्या दिवशी सुट्टी असते, जेव्हा मी घरी असते तेव्हाच खाऊ शकते, रात्रीत पण जात नाही दही, दुपारीच खावंसं वाटतं थोडंसं थंड। तर गाईज मी पोटभर जेवल्यानंतर आता मी 2 तासाची झोप काढली आहे। म्हणजे मी झोपणार नव्हते, पण असं थोडंसं थंड वातावरण झालं होतं, म्हटलं चला झोपून घेऊयात। मी झोपले। मग मी अलार्म लावला होता कारण मला जिम मिस करायची नव्हती आज। माझी जी परवा मिस झाली त्याच्यानंतर जे मला रिग्रेट झालं की माझी मिस होती आहे जिम वगैरे। तर मी आता उठले, बघू शकता की फ्रेश वगैरे झाली आहे आणि मी आता इथे पिते कॉफी, दाखवते। अरे हां, कॉफी पिते आणि पिऊन झालं की मी जिमला जाते। आपण भेटूयात जिम नंतर। गाईज मी जस्ट आता जिमवरून आलेले आहे आणि पूर्णपणे घामाघूम झालेले आहे। आज क्रॉसफिट होतं, चांगलं वर्कआउट झालं आहे।
म्हणजे वर्कआउटचं स्टार्टिंगला असं वाटतं यार नाही होणार आज, दमल्यासारखं होतं आहे वगैरे, बट वन्स यू स्टार्ट ना एनर्जी आ जाती है. तर आता मी फ्रेश वगैरे होऊन घेते, जेवण करून घेते, फिर आपण मिळते. माझं जेवण वगैरे करून झालं आहे आणि जेवणात मी खाल्लं आहे, अरे नाव काय आहे, भाजी काय केली आज? मी खाल्लं वटाणा, वटाण्याची भाजी, भाकर, मिरचीचा ठेचा आणि थोडंसं सांबर भात. असं पोट भरून मी जेवण केलं आहे. आणि मी चेहरा वगैरे वॉश पण केला, वेणी वगैरे पण बांधून घेतली आहे की नंतर परत करायला नको सारखं. आणि मी माझ्या भावालाच खूप मिस करत होते कारण की तो घरीच नव्हता. कारण की युजली तो घरीच असतो, कुठे जातच नाही. तो ऑल टाईम बेडवर झोपलेला असतो किंवा बसलेला असतो. तर सकाळपासून आज मी घरी आहे, मला असं चुकल्यासारखं वाटत होतं. आणि म्हणजे सकाळी मी जेव्हा गेले टिटवाळ्याला तेव्हा तो झोपलेला होता आणि नंतर मी आले 2 वाजता. त्याच्यानंतर आता 10:30 झाले तरी तो नव्हता. आणि मी आता त्याला जस्ट फ्रेंडची स्टोरी बघितली तर हा खोपोलीला गेला होता आणि त्याला श्रीमान द लेजंड भेटला होता. त्याची स्टोरीज वगैरे मी बघितल्या कारण की तो तिथेच राहतो ना, खोपोली कर्जत खोपोली एरियामध्ये. तर ते मी बघितलं आणि तो आता परत आलेला आहे. तर आता काय वाटत नाही आहे. जेव्हा तो नव्हता तेव्हा वाटत होता अरे भाई नाही आहे घर पे, असं तसं. अभी कुछ नहीं लग रहा, अभी इट्स व्हेरी नॉर्मल. तर आता काय दूध वगैरे पिणार आणि मग झोपायचं नाही आहे, मला अभ्यास करायचा आहे. तर थोडा वेळ मी रिलॅक्स करते आणि मग घेते अभ्यासाला. कारण ना नंतर उद्या माझ्याकडून होणार नाही अभ्यास, कारण जन्माष्टमी. पण मी उद्या परत काहीतरी बाहेर जाईल किंवा झोपेल वगैरे असं काहीतरी होईल आणि मग ते नाही केलं तर मग परत मंडेला प्रॉब्लेम होणार. त्याच्यामुळे उद्या आज रात्री करेन. कारण की दुपारी पण मी झोपली आहे थोडा वेळ, 2 तास नाही झोपली अशी मी, 1-1.5 तास झोपली असेल. अर्धा तास झोप येण्यातच लागतो. मग जरा स्टार्ट करेल, जेवढं होईल तेवढं होईल, पण करावं तर लागेलच. गाईज आता काय झालं माहिती आहे का, आमच्या घरात ना 2 टाईपच्या उशी आहेत. तर ही एक आहे, ही ना न्यू आहे ठीक आहे, आणि जास्त अशी फुगलेली वगैरे आणि मोठी आहे. आणि दुसऱ्या आहेत ज्या थोड्याशा अशा नरम झाल्या, जुन्या उशा आहेत त्या. तर माझा भाऊ इथे बसला होता स्टडी टेबलवर अभ्यास करत, तर त्याने ती उशी घेतली होती. आणि आता काय झालं, त्याला मला बोलला की मला ती उशी दे, तू मोठी उशी घे. मी म्हटलं ठीक आहे. आणि नंतर हसला आणि बोलतो बसताच येणार नाही तुला आता. मी आणि ती उशी अशी ठेवलेली त्याने ठीक आहे, मी शाणी अशी ठेवली, आरामात बसू शकते मी आणि एकदम सपोर्ट पण आहे बॅकला, कुठे जास्त मागे पण जाणार नाही वगैरे. आणि मग मला बोलतो, म्हणजे मला नाही स्वतःलाच बोलतो डोकं आहे. म्हणजे बहीण आहे तुझी, मोठी आहे ती पण, मला डोकं नसणार तर काय तुला असणार आहे, आणि तुझ्यापेक्षा तर जास्त मला डोकं असणारच आहे. तर असा सीन झाला. तर तो बसला होता इथे, मग त्याचा अभ्यास करून झाला तर त्याला मी उठवलंय. मला एवढा कंटाळा येतो आणि मला, तर तो अभ्यास करत होता तर तो मला बोलला की माझं 11-20 पर्यंत वगैरे होऊन जाईल. मी म्हटलं ठीक आहे. आता तो उठलाय आणि मला आता अशी झोप येते ना, अजिबात इच्छा नाही होते की मी लॅपटॉप खोलू, वही काढू आणि करायला घेऊ. पण मी नाही गेलं तर कधी करणार, कोण करणार, मला कसं येणार. त्याच्यामुळे आता ठीक आहे, लॅपटॉप काढते, वही काढते, पेन काढते, सुरू करते. जेवढं होईल तेवढं होईल, मला माहिती नाही किती होईल पण ठीक आहे. पण हा जो ब्लॉग आहे, कारण की आता तसे पण 11:30 झालेत, मला हा पटकन मर्ज करून अपलोड पण करायचा आहे. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. उद्या परत भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.